आज महाशिवरात्री होती आणि हा व्हिडिओ खूप उशिरा येतोय. तर चला असो. तर इथे ना फ्रेश वगैरे झाली होती आणि केसही धुतले होते. त्रास होत होता मला, पण तरी पण केस धुतले कारण उपास होता त्याच्यामुळे. मग देवपूजा करून घेतली आणि रांगोळी काढायची होती ती पण काढून घेतली. आणि फराळमध्ये ना साबुदाणे, भगर आणि आमटी केली होती. आमटी शिवाय तर भगर खातच नाही आमच्याकडे, आमटी तर पाहिजे आणि साबुदाण्यांमध्येही टाकून खाता. आणि त्यांचंही आवरून झालं होतं. म्हटलं फराळ करून घ्या. त्याच्या अगोदर मी व्यवस्थित ताट करून घेतला कारण देवांना नैवेद्य दाखवायचं, तर ताट वगैरे बनवून घेतला. आणि तुमच्याकडे फराळमध्ये काय केलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लगेच देवांना नैवेद्य दाखवून दिला कारण त्यांना बसवायचं होतं फराळ करायला. आणि कसं राहतं ना, आपण काय नेहमी देवांना नैवेद्य दाखवत नाही, पण उपास राहतो तेव्हा दाखवते मी. मग आम्ही जेवण फराळ वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर दुपारी झाली होती. मग चहा वगैरे घेतला आणि चहा पिताना ना मी माझा ब्लॉग बघत होती. तुम्हाला जर हा ब्लॉग बघायचा असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे मी, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. मग चहा वगैरे घेतला. मग आम्ही गेलो मंदिरामध्ये कारण सकाळची गेली नव्हती, मला बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे काय आम्ही गेलो नव्हतो. मग आता बरं वाटत होतं थोडं संध्याकाळी, मग संध्याकाळीच गेलो होतो आम्ही. आणि मंदिरावर गेली ना भरपूर गर्दी होती, काही अशी गर्दी होती बघा. आणि महादेवाचं दर्शन झालं होतं. मग हनुमानचं मंदिर आहे तिथेही दर्शन घेऊन घेतलं.